आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. खूपच छान आहे हो. आम्हा जहागीरदारांचं मन आहेच मोठं. कोणालाही गिफ्ट देताना आम्ही काही मागे पुढे बघत नाही. हा, पण गिफ्ट घेणाऱ्याला कळलं पाहिजे ना, गिफ्ट घ्यायची आपली कुवत आहे की नाहीये. अहो मी पण नाहीच म्हणत होते, पण आई अगं त्या नकोच म्हणत होत्या, पण मग मीच त्यांना जरा इन्सिस्ट केलं. ताई आणि देवांशनी प्रेमाने घेतलंय ते त्याच्या सासूबाईंसाठी. असू द्या ना. मग मी कुठे परत करायला सांगते. बहिणी जरा प्रॅक्टिकली विचार कर. हा एवढा महागातला हार घालून या कुठे जाणार आहे. फार फार तर चाळीतल्या गणपतीच्या कार्यक्रमात, नाहीतर शेजारच्या बाईकडे हळदी कुंकवासाठी. एवढा महाग हार, याची किंमत यांना पेलवणार आहे का. ताई हो, प्रेमाने दिलेल्या गोष्टीचं वजन बघायचं नसतं. आणि हार कितीचा आहे यापेक्षा देवांशनी तो कुठल्या भावनेनी त्यांना दिलाय ती भावना जास्त महत्वाची आहे ना. सुमनताई, अहो तुमच्या जावई बापूंनी इतक्या प्रेमाने दिले तुम्हाला गिफ्ट. मी तर म्हणते तुम्ही अभिमानाने मिरवा तो घालून. देवांश, मिस्टर शहांचा कॉल आला होता. तू मीटिंग पोस्टपोन केलीयस हे सांगितलं नाहीस त्यांना. तू कधीपासून इतका इररिस्पॉन्सिबल वागायला लागलास. बायकोला फिरवायच्या नादात काम विसरलास की काय. नाही अगं, झालं काय, मी त्यांच्या सेक्रेटरीला सांगितलं होतं, पण ती त्यांना सांगायचंच विसरली. पण नंतर शहांशी बोलून मी मीटिंग रिस्केड्यूल पण केली. हो, पण संध्याकाळी पूजा आहे म्हटल्यावर दिवसभर बाहेर फिरायला जायची गरज नव्हती ना. ताई, अहो वेळेतच आलेत ते. तुम्ही नका काळजी करू, सगळं गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे होईल. सई, देवांश, जा तुम्ही लवकर आवरून या. बरोबर 7 वाजता आपल्याला आरतीला सुरुवात करायची. ओके ओके, फाईन फाईन, आपण बाकी सगळं उद्या बोलूच. या, ओके देन, सी यू, बाय. तेव्हा अरे 7 वाजत आले. सईची तयारी झाली का बघ जा. बोललो बघून आलो लगेच. सुमनताई, आपल्या घरात आज पूजा वेळेवर सुरू होईल असं काही वाटत नाही बाई. का हो, असं का म्हणताय. अहो बघा ना, माझा मुलगा तुमच्या मुलीकडे कसा टक लावून बघतोय ते. नाही नाही, ते काय बघतोस रे. हा, तिच्याकडे असं बघायचं नाही. हा, बस दृष्ट लागेल माझ्या सुनेला. पण खरंच आहे,
तुला कोणाचीच दृष्ट नको लागायला बाई. बघ इथे. अहो चिरंजीव, इकडे बघा जरा. या इथे. तुम्ही पण फार गोड दिसताय. असेच हसत खेळत राहा. चला आम्ही आरतीची तयारी करतो. सह्याच खरंच खूप सुंदर दिसते. इथे आता जानू आणि आई आहे म्हणून असं शांत उभ्या दोघी नसते ना तर दाखवले नसतं. सर पूजा सुरू आहे ना, चावटपणा नका करू. मग काय करू? ते करतायत ना आता तयारी, तोपर्यंत काय करू? पूजाच ते करतायत ना. काय बोला? शांतपणे उभे राहा. नवरा बायकोचं बोलून झालं असेल तर या आता आरतीला पुढे. हा आम्ही रेडीच आहे. भैरवी ताई पण आल्या. चला सुरू करूया आता आरती. आयुष्यभर एकमेकांची अशी साथ द्या. आयुष्यमान व्हा, अक्षवंत व्हा. आयुष्यमान भव. तुला जगातली सगळी सुख मिळू दे. आता आपण जेवायला घेऊया ना. सई आणि अंजली तुम्ही जरा जेवणाचं बघता. मी आलो जरा. मला हो हो. देवी आई, आजपर्यंत माझ्या मुलांच्या आयुष्यात खूप संकट आली, पण त्यातून बाहेर पडायचं बळ मात्र तुम्ही त्यांना नेहमी दिलं. असंच कायम त्यांच्या पाठीशी उभी राहा. त्यांचा संसार सुखाचा कर आणि आमच्या घरात आता लवकरच पाळणा हलू दे.
हो यार. फायनली तो क्षण आला ज्या क्षणाची मी आतुरतेने वाट बघत होतो. आता फायनली सई आणि मी जवळ येणार, खूप जवळ. किती स्वप्न पाहिली आहेत मी या दिवसाची यार. आणि आज सगळी स्वप्न पूर्ण होणार. सई आणि मी एकमेकांच्या जवळ येणार. अरे पण या सई कुठे राहिल्यात? सई प्लीज प्लीज आज लवकर या. आज माझ्याने अजिबात धीर धरायला होत नाही. Congratulations, Miss अंजली चोरगे. अंजली चोरगे नहीं, AC, right? Congrats, AC. Are you happy now? कॉंग्रॅट्स. मी हॅपी असण्यासारखं असं काय घडलं मॅम? अजून तरी काही घडलं नाहीये, पण आता पुढे जाऊन घडेल ना. तू खुश असशील ना? देवांश आणि सई एकत्र यावेत म्हणून आज त्यांची बेडरूम सजवलीस. फर्स्ट नाईट आहे ना त्यांची. ते आयुष्यभर एकत्र राहावेत म्हणून त्यांच्यासाठी पूजेची तयारी सुद्धा केलीस. तू ना करेक्ट बहीण आहेस. तुझी बहीण खुश राहावी म्हणून तू काय काय करतेस ग? मॅम हे बघा, ऑलरेडी माझं डोकं ना खूप फिरलंय. तुम्ही प्लीज असं बोलू नका. आणि मला कळतंय तुम्ही सार्कॅस्टिकली बोलताय माझ्याशी. नुसतं कळून उपयोग नाहीये, ते वळायला पण हवं. नुसती बघत उभी आहेस शुंभासारखी, काही करत नाहीयेस तू. मी तुला या घरात का ठेवून घेतली विसरलीस का? सई आणि देवांशला वेगळं करण्यासाठी मी तुला या घरात ठेवून घेतलीये. मॅम लक्षात आहे माझ्या, आणि मी माझ्या परीने प्रयत्न पण करते सगळे, पण नाही होते काय. तर मी काय करू? अजून काय करणार तू? काही करू नकोस, अशीच बघत राहा. देवांश आणि सईची फर्स्ट नाईट होईल, ती कदाचित प्रेग्नेंट होईल आणि प्रेग्नेंट झाल्यानंतर देवांशीची जास्त काळजी घ्यायला लागेल. आणि हा, तू पण काळजी घे. तू ना तिला खाऊ पिऊ घाल, तिचे डोहाळे पूर्ण कर, आणि एकदा का सईला बाळ झालं ना की मग बेबी सिटिंग करत बस. ओके मॅम? हे असं काही होणारच नाही, कारण मी असं होऊच देणार नाही. देवांश आणि त्या बिंडोक सईला मी एकत्र येऊच देणार नाहीये. ती वायफळ बडबड करत असतेस. तुझ्याने काही झेपणार नाही, म्हणे एकत्र येऊ देणार नाही. झालं, आज एकत्र येत आहेत दोघे. काय केलंस तू? तू ना एक काम कर, तू ना तुझी बॅग पॅक कर आणि या घरातून निघून जा. काही उपयोग नाहीये तुझा. मी ना फालतू लोकांमुळे माझा टाइम वेस्ट केलाय. तुला अक्कल नाही, मूर्ख आहेस. मॅम मी मूर्ख नाहीये. देवांश आणि सईला मी एकत्र येऊ देणार नाही, कारण सईला मी देवांश जवळ जाऊच देणार नाही. देवांश फक्त माझे, आणि त्यासाठी मी काहीही करते. तुला ना ट्रीटमेंटची गरज आहे. तुझं डोकं ठिकाण्यावर नाही, मूर्खच आहेस तू. हो आहे मी मूर्ख. नुसती मूर्ख नाही, वेडी झाली मी. वेडी देवांशसाठी वेडी झाली मी. मला जे हवं असतं ते मिळवतेच. हा सई, सॉरी प्रीती. हाय प्रीती, बोल. उद्याची मीटिंग. अगं तू उद्याच्या मीटिंगचं काय घेऊन बसलीस? मी आत्ता एका खूप इम्पॉर्टंट मीटिंग मध्ये आहे, त्याचं जास्त टेन्शन आलंय मला.
नाही नाही नाही, ऑफिसची नाही, माझी जरा पर्सनल मीटिंग बाबतीत बोलतोय. या. प्रेझेंटेशन कधीपासून रेडी आहे, पण कसं आहे आपलं प्रेझेंटेशन आपण कितीही आधीपासून रेडी ठेवलं तरी प्रॅक्टिकलच्या वेळेला जरा नर्वस तर होतोच ना आपण. तेच झालंय माझं. प्रीती प्रीती प्रीती, काम डाऊन काम डाऊन काम डाऊन. ऐक, मी वेगळ्या कॉन्टेक्स्ट मध्ये बोलतोय आणि तुला सगळं वेगळ्या कॉन्टेक्स्ट मध्ये समजतं. सो जस्ट लीव इट, चेक इट, ओके? प्रीती, मी नंतर फोन करतो. आय एम बिझी. डोंट डिस्टर्ब प्लीज. खूप हसायला येतं ना तुम्हाला माझ्यावर? तुम्ही मस्करी करता तेव्हा? मग मी जर मस्करी केली तर काय प्रॉब्लेम? आणि आता खोटं का बोलला? काय खोटं बोललो? हेच की मी खूप बिझी आहे म्हणून. बिझीच तर होतो मी. हो? माझ्या बायकोला बघण्यात. आपल्या बायकोला बघण्यात कोणी बिझी नसू शकतं का? आणि आता मी फक्त बघण्यात बिझी आहे. थोड्या वेळाने जे गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे 2 दिवस संपले. जानूने आज घरी पूजा ठेवली होती आणि आपली रूम बघताय ना कशी सजवली आहे. यावरून काही कळलं तुम्हाला? मग काय याचा अर्थ? याचा अर्थ असा आहे की याचा अर्थ असा होतो की कसा होतो? याचा अर्थ असा होतो की याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ, अरे देवा, व्हॉट? ते दूध फ्रीज मध्ये ठेवायचं राहिलं. मी ठेवून आले. हा सही. मुद्दाम करता ना तुम्ही हे सगळं? मी जेव्हा पण तुमच्या जवळ याचा प्रयत्न करतो तेव्हा तुम्ही माझ्यापासून दूर जायचा प्रयत्न करता. आणि यावेळेस नाही, यावेळेस मी तुम्हाला कुठेच जाऊ देणार नाही. खरं? खरंच? नक्की जाऊ देणार नाही ना?
नक्की? नक्की. चिमटा का काढताय तुम्ही? हा, मी सोडणार नाही तुम्हाला. हो, नाही सोडणार. आधी पकडून तर दाखव. अंतरी वाजती प्रीतीची पैंजणे, अंतरी वाजती प्रीतीची पैंजणे, आणि धुंदावती भाबडी लोचने, होतसे जीवका घाबरा